कृषी अधिकारी आणि शेतकरी बांधवांना मी नमस्कार करतो. आज खरं आत्ता आपला जो दुसरं सेशन आहे, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि सुरुवातीला मी जसं म्हटलं, की आज संपूर्ण जगामध्ये आज सेंद्रिय आणि विषमुक्त शेती किंवा आपण ज्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग असं म्हणतो. तर त्या रेसिड्यू फ्री फार्मिंगचं वारं मोठ्या प्रमाणात वाहतंय असं आता आपल्याला दिसतंय. आता रेसिड्यू फ्री फार्मिंग आणि कन्व्हेन्शनल फार्मिंग याच्यामध्ये काय फरक आहे? हा मी आधी तुम्हाला समजावून सांगतो. आता रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये आपण जर जमीन आणि मातीचं परीक्षण केलं, तर आपल्या जमिनीमध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींची कमतरता आहेत. अशी खतं आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये देता येतात. मग ते सेंद्रिय असतील, रासायनिक असतील, दोन्ही प्रकारचे खतं आपल्याला ह्या रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये देता येतात. परंतु आपल्याला ज्यावेळेस आपल्याला रोग, कीड आणि तणाचा बंदोबस्त करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला बाकी इथं रिस्ट्रिक्शन्स आहेत. रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये तुम्हाला जे कीटकनाशकं फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर प्रमाणे सॉरी जे कीटकनाशकं सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे जे रजिस्टर्ड आहेत, प्लांट क्वारंटाईन डिपार्टमेंटकडं आपल्या मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीकल्चर जे आहे त्याच्या अंडर प्लांट क्वारंटाईन डिपार्टमेंट येतं आणि प्लांट क्वारंटाईन डिपार्टमेंटचं जे CIB आहे, सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड रजिस्ट्रेशन ऍक्ट याच्यामध्ये जे कीटकनाशक असतील, तणनाशकं असतील, बुरशीनाशकं असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रोगांवरची जी रसायनं असतील, हे जर त्या CIB रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये जर रजिस्टर्ड असतील, तरच ते आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये वापरता येणार आहे. दुसरी महत्त्वाची याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, की ज्यावेळेस आपल्याला रेसिड्यू फ्री शेतीचं उत्पादन घ्यायचं आहे. खतांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, की मातीच्या परीक्षणानुसार ज्या घटक कमी आहेत, ते घटक आपण आपल्या रासायनिक खतांद्वारे देऊ शकतो. त्याच्यामध्ये लिमिटेशन्स नाहीये. परंतु अ, म्हणजे तण, रोग आणि कीड जे आहे, याच्या संदर्भात आपल्याला जे CIB रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे त्यातली प्रॉडक्ट वापरावी लागतील. परंतु ती वापरताना 2 गोष्टींची काळजी आपण घ्यायची आहे. त्यातला सगळ्यात पहिला जो गोष्ट आहे, ज्याला आपण म्हणतो प्री हार्वेस्ट इंडेक्स. प्रत्येक प्रॉडक्टला, प्रत्येक रासायनिक कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तणनाशक असेल, याला प्री हार्वेस्ट इंडेक्स असतो, ज्याला PHI असं म्हणतात. हा PHI जो आहे, हा PHI प्रत्येक प्रॉडक्टच्या लेबल क्लेम वर. लेबल क्लेम म्हणजे काय? आपण जे केमिकल घेणार आहोत, ते केमिकल घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक केमिकल बरोबर एक अशी चिठ्ठी येते. अशी छोटी एक चिठ्ठी असते. ती अशी घड्या करून त्याच्याबरोबर अटॅच असलेली असते. तो लेबल क्लेम असतो. या लेबल क्लेममध्ये त्या प्रॉडक्टचा PHI असतो. म्हणजे प्री हार्वेस्ट इंडेक्स. आता प्री हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे काय? आता सपोज माझं भेंडीचं पीक आहे आणि माझ्या शेत स्प्रे करायचं आहे. मी ज्यावेळेस ॲसिटामाप्राईड कीटकनाशक स्प्रे करणार आहे, त्यावेळेस मी त्या ॲसिटामाप्राईडचं लेबल क्लेम जर पाहिला आणि त्याच्यावर जर लिहिलेलं असेल, की लेबल क्लेम ॲसिटामाप्राईड भेंडीसाठीचा 35 दिवस आहे. तर माझी भेंडी म्हणजे माझी भेंडी निघण्याच्या 35 दिवस आधी ॲसिटामाप्राईड स्प्रे करायचा आहे. मी 35 दिवसानंतर जर ॲसिटामाप्राईड स्प्रे केलं, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी कालावधी ठेवून म्हणजे भेंडी निघायला जर 20 दिवस असतील आणि मी जर प्राईड स्प्रे केलं पिकावर, तर त्याची रेसिड्यू त्या भेंडीमध्ये डिटेक्ट होतील. ते ट्रेस होतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे, हा झाला PHI, प्री हार्वेस्ट इंडेक्स. प्री हार्वेस्ट इंडेक्स परत एकदा तुम्हाला सांगतो, की कुठलंही पीक निघण्यापूर्वी ते जे प्रॉडक्ट आपण वापरणार आहोत, त्या वापरण्याचा मधला जो काळ आहे, त्याला आपण प्री हार्वेस्ट इंडेक्स म्हणतो. त्याला मराठीत आपल्याला प्रतीक्षा काळ असं म्हणता येईल. म्हणजे हा जो प्रतीक्षा काळ आहे, हा प्रत्येक रसायनाचा वेगवेगळा असतो. प्रत्येक पिकासाठी प्रत्येक रसायनाचा वेगवेगळा असतो. मी जसं सांगितलं तुम्हाला, की भेंडी पिकाला
मला 35 दिवसाचा जर प्रतीक्षा काळ असेल, पी-एच-आय असेल, तर नॉट नेसेसरी तो मिरचीसाठी 35च दिवस असेल. मिरचीसाठी कदाचित तो 60 दिवस असेल किंवा कदाचित 10ही दिवस असेल. हे सुद्धा आहे. म्हणजे एकच कीटकनाशक वेगवेगळ्या पिकांना ज्यावेळेस आपण देतो, वेगवेगळ्या फॅमिलीतल्या पिकांना ज्यावेळेस आपण देतो, त्यावेळेस प्रत्येक वेळी त्याचा प्री हार्वेस्ट इंडेक्स जो आहे, हा वेगवेगळा होतो. हे सुद्धा आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. प्री हार्वेस्ट इंडेक्स जो आहे, हा प्रत्येक जे प्रॉडक्ट सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डच्या रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये आहे, त्या प्रत्येक प्रॉडक्टला हा प्रतीक्षा काळ दिलेलाच असतो. जर एखाद्या प्रॉडक्टला प्रतीक्षा काळ दिलेला नसेल किंवा त्याला लेबल क्लेम नसेल, तर कृपया रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये असे प्रॉडक्ट आपण वापरू नयेत किंवा शेतकऱ्यांना वापरण्याचा सल्ला देखील देऊ नये. आता हा जो प्रतीक्षा काळ आहे, हा प्रतीक्षा काळाच्या बरोबर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ज्याला आपण एम-आर-एल म्हणतो. आता एम-आर-एल म्हणजे काय? तर मिनिमम रेसिड्यू लेव्हल. आता मॅक्सिमम रेसिड्यू लेव्हल. आता मॅक्सिमम रेसिड्यू लेव्हल म्हणजे काय? की आपल्या पिकामध्ये आपण जर ॲसिटामाप्राईड स्प्रे करत असू, त्याचा पी-एच-आय आपला 35 दिवस आहे, तर ते आपण ठीक आहे. 35 दिवसाच्या आत आपण मारायचंय. पण चुकून जर त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला पर लिटरला 2 ग्रॅम सांगितलेलं असेल किंवा 100 लिटरला 100 एम-एल जर सांगितलं असेल आणि आपण चुकून 100 एम-एलला जर आपण 150 एम-एल जर घेतलं, तर कदाचित त्या केसमध्ये सुद्धा आपल्या पिकांवर रेसिड्यू येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी प्री हार्वेस्ट इंडेक्स जो आहे तो मॅटर करणार नाही. कारण आपल्याला दिलेलं जर त्याचं ॲप्लिकेशन डोस आहे, त्या ॲप्लिकेशन डोसपेक्षा आपण जास्त मोघम पद्धतीने जर रसायन घेतलं, तर आपलं एम-आर-एल जी लेव्हल आहे, मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट जो आहे, तो त्या ठिकाणी येतो. म्हणजे जास्तीत जोर मारलं आणि त्याचं जास्त जर आपण औषध डिटेक्ट केलं. आता प्रयोगशाळा ज्या आहेत, मी आपल्या ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनच्या लेक्चरला सांगितलं, की नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्डच्या भारतामध्ये ज्या प्रयोगशाळा लिमिट आहेत, त्या प्रयोगशाळा या कीटकनाशकांचे डिटेक्शन करत असतात. आता याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं डिटेक्शन चालत असतं. त्यात इलायझा मेथड आहे, वेगवेगळ्या मेथड आहेत. तर ह्या मेथडमध्ये डिटेक्शन करताना 2 गोष्टी असतात. एक तो जो प्रॉडक्ट आहे, तो एक तो बिलो क्वांटिफिकेशन लिमिट BLQ म्हणून येतो. BLQ म्हणजे तो इतका आपल्या प्रॉडक्टमध्ये नाहीये, की तो डिटेक्ट होईल किंवा ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होईल किंवा जो खाल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होईल. आणि दुसरं जो आहे त्याची व्हॅल्यू येते. जर बिलो डिटेक्शन क्वांटिफिकेशन नसेल, तर त्याची व्हॅल्यू येते 0.1, 0.2 किंवा 1 पी-पी-एम पार्ट्स पर मिलियन अशा जो युनिट आहे त्या युनिटमध्ये ही डिटेक्शन लेव्हल डिटेक्ट होते आणि आपले जे पेस्टिसाइड रेसिड्यू म्हणजे तुम्ही जर एनालिसिस रिपोर्ट पाहिले, तर त्या रिपोर्टमध्ये ही व्हॅल्यू आपल्याला दिसते. आता भारताचा जर आपण विचार केला तर 217 असे केमिकल मॉलिक्यूल आहेत देशाच्या बाहेर जाऊ शकत. म्हणजे आपल्याला जर आपला माल युरोपमध्ये पाठवायचा असेल, अमेरिकेमध्ये पाठवायचा असेल, गल्फ कंट्रीमध्ये पाठवायचा असेल आणि तो जर रेसिड्यू फ्री पाठवायचा असेल, तर आपल्या नॉर्म्स प्रमाणे ॲपेडाच्या लिस्ट प्रमाणे 215 मॉलिक्यूल जे आहेत, 217 मॉलिक्यूल प्रमाणे तो आपण पाठवला पाहिजे. 217 मॉलिक्यूल जे आहे कीटकनाशक ते आपल्या प्रॉडक्टमध्ये नाहीये ना, त्याची खातरजमा झाल्यानंतर तो जातो. आता याच्यामध्ये परत दुसरी गोष्ट आहे. आता युरोप, अमेरिका वेगवेगळे जे देश आहेत, त्यांचं रेसिड्यू फ्रीचं आणखी काही वेगवेगळे नॉर्म्स आहेत. आता रेसिड्यू फ्रीला कसं आहे, भारतामध्ये 217 मॉलिक्यूल टेस्ट केले जातात. तेच युरोपमध्ये 455 मॉलिक्यूल टेस्ट केले जातात. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं, रेसिड्यू फ्रीच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर कीटकनाशकाचे ज्या एम-आर-एल लेव्हल आहे किंवा प्री हार्वेस्ट जो इंडेक्स आहे, ह्या दोन्हीही सांभाळून आपण व्यवस्थित जर त्याच्यावर पिकांवर जर त्याचा स्प्रे घेतला, तर त्याची जी विषाची लेव्हल आहे किंवा
त्याचे जो परिणाम करणारी लेवल आहे किंवा पातळी आहे, त्या पातळीत ते ज्यावेळेस येत नाही, त्यावेळेस आपण त्याला रेसिड्यू फ्री असं म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण कुठल्याही पिकाचं आपण एनालिसिस करतो, म्हणजे फळाचं असेल किंवा भाजीपाल्याचं असेल किंवा तृणधान्यांचं असेल, तर याचं एनालिसिस केल्यानंतर आपल्याला साधारणतः लॅबच्या रिपोर्टमध्ये कळतं, की आपल्या पिकामध्ये किती प्रमाणात किंवा कुठल्या पेस्टिसाइडचं आलेले आहेत. आता युरोप, अमेरिका म्हणजे मी तर सांगितलं, की युरोपमध्ये जर आपल्याला पाठवायचं असेल, तर आपल्याला युरोपला 415 मॉलिक्यूलचं 455 मॉलिक्यूल जे आहेत, त्या मॉलिक्यूलचं टेस्टिंग द्यावं लागतं. हे प्रत्येक देशाप्रमाणे ही पद्धत जी आहे, ती बदलत जाते. भारताचा विचार केला तर आपण 217 मॉलिक्यूल जे आहेत त्याच्या टेस्टिंग करतो. आता रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, म्हणजे आणि जमेची बाब अशी आहे, जी सेंद्रिय शेतीमध्ये शक्य होत नाही. आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, आता द्राक्ष पीक आहे. द्राक्ष पिकाला आपण जर सेंद्रिय पद्धतीने करायचं म्हटलं, तर फार क्रिटिकल अशा गोष्टी आहेत. कारण आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. सेंद्रिय शेती करताना आपल्याकडच्या अडचणी आहे. त्यातली सगळ्यात मोठी जी अडचण आहे, ती कीड, रोग आणि तण नियंत्रण ही आहे. कीड, रोग आणि तण नियंत्रण ही अशी गोष्ट आहे, की ज्याला आपण अगदी पहिल्यापासून मेजर जर घेतलं, तर आपल्याला ते शक्य होईल. परंतु बऱ्याचशा वेळा काय होतं, की आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय, पण बाजूचे शेतकरी जे आहे, ते कन्व्हेन्शनल पद्धतीने शेती करतात. जे कीटकांचं इन्फेक्शन आहे, जो संसर्ग आहे, जसं आपण पाहतो, की आता कोविडचा संसर्ग संपूर्ण जगामध्ये आहे. तसाच हा कीटकांचा संसर्ग संपूर्ण एरियात होत असतो आणि मग त्याला सेंद्रिय शेत सुद्धा अपवाद राहत नाही. आणि जसं आता आपण कोविडच्या काळात म्हणतो इम्युनिटी सेम प्रकार हा पिकांच्या बाबतीत सुद्धा घडत असतो. आता त्या इम्युनिटीच्या बाबतीत बोलायचं झालं, म्हणजे कुठल्या पिकांना हा त्रास होऊ शकतो संसर्गाचा, की ज्यांच्यात इम्युनिटी पॉवर कमी आहे. आता इम्युनिटी पॉवर कमी कशी? तर ज्या पिकांना संतुलित अन्नद्रव्य मिळालेलं नाहीये, अशा पिकांची इम्युनिटी पॉवर कमी असते. आणि आपल्याकडं पहिला मी तुम्हाला सांगितलं, की कीड, रोग आणि तण याचा प्रश्न आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा. आता तो अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रश्न कसा? हे मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याकडच्या ज्या जमिनी आहेत, ह्या मोठ्या प्रमाणात चोपण आहेत. बऱ्याचशा ज्या जमिनी आहेत, त्यांचा जो पीएच आहे त्याचा जो सामू आहे, ज्याला आपण पीएच म्हणतो, हा पीएच बऱ्याचशा जमिनींचा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आपण जर भारतीय जमिनींचा एकंदरीत आढावा घेतला, तर आपल्या जमिनींचा सामू आता जवळपास 8.34 पर्यंत पोहोचलेला आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये जमिनींचा सामू हा जवळपास अ, म्हणजे आता अगदी पश्चिम महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेतलं तर 7.9 ते 8.3 पर्यंत तुम्हाला मिळेल. म्हणजे कोल्हापूरचंच आपण उदाहरण घेतलं, तर जवळपास 8.3, 8.4 पर्यंत जमिनीचा सामू जाऊन पोहोचलेला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या निकषानुसार तुम्ही जर पाहिलं, तर जमिनीचा सामू जो आहे, हा जमिनीचा सामू साधारणतः 6.5 ते 7.5 असावा असं म्हटलेलं आहे. एक ढोबळ मानाने आपण ते म्हणतो. परंतु जर आपण वास्तविक पाहिलं, म्हणजे इंडियन काउन्सिल ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटची जर आपण आकडेवारी जर त्याची जर वास्तविकता पाहिली, तर जमिनीचा पीएच जो आहे हा 6 ते 7च पाहिजे. होतं काय, ज्यावेळेस जमिनीचा सामू हा 7.1 असतो आणि ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतं देता किंवा कुठल्याही प्रकारचे सेंद्रिय खतं देतात, त्यावेळेस 7.1 असलेल्या जमिनीमध्ये जवळपास 10% अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही. म्हणजे ते विद्राव्य होत नाही. जर तुमच्या जमिनीचा सामू 7.5 असेल आणि तुम्ही जर अन्नद्रव्य देत असाल, रासायनिक असू द्यात किंवा सेंद्रिय असू द्यात, तर अशा वेळेस जवळपास 25% अन्नद्रव्य पिकांना घेता येत नाही. जर तुमच्या जमिनीचा सामू हा 8 पर्यंत गेलेला असेल, तर तुम्ही दिलेल्या अन्नद्रव्यांपैकी 35 ते 40% अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही. आणि जर तुमच्या जमिनीचा सामू हा 8च्या पुढे 8.5 पर्यंत असेल, म्हणजे 8 ते 8.5 च्या मध्ये, तर तुम्ही दिलेल्या अन्नद्रव्यापैकी 65 ते 70% अन्नद्रव्य पिकांना घेता येत नाही. मग होतं काय? ज्यावेळेस हे अन्नद्रव्य आपण जमिनीत देतो, पण ते पिकांना घेता येत नाही. अशा वेळेस पिकांना जे संतुलित अन्नद्रव्य पाहिजे, ते संतुलित अन्नद्रव्य मिळत नाही आणि संतुलित अन्नद्रव्य जर मिळालं नाही,
तर पिकांवर रोग आणि किडींची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. आता याचं दुसरं आपण जर अँगल पाहिला, तर होतं काय, नेमकी आपण हे अन्नद्रव्य देतो. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं, जर आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगच्या बद्दल आपण बोलत आहोत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विषय जर आपण घेतला, तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, की डॉक्टर हरिहर कौसडीकर सरांचं सूक्ष्म अन्नद्रव्य नावाचं पुस्तक आहे. जर तुम्हाला हे वाचता आलं तर वाचा. सकाळ प्रकाशननेच प्रकाशित केलेलं आहे. अतिशय सखोल माहिती आहे. म्हणजे ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. प्रत्येक कृषी अधिकाऱ्याला सुद्धा याची डिटेल्स आपल्याला माहिती पाहिजे. कारण अन्नद्रव्य व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा आणि अतिशय कळीचा मुद्दा आता सध्या बनलेला आहे. रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. होतं काय आपल्याकडे, की मी सांगितलं ज्याप्रमाणे आपल्याला जमिनीचा सामू आहे, तो त्याचप्रमाणे नाहीये. आता तो का नाहीये? तर त्याला कारणं वेगवेगळी आहेत. पहिली गोष्ट आपण हे पाहू, की आपण जे खतं देतो, त्या खतांचा दुष्परिणाम जमिनीवर कसा होतो? आता ज्यावेळेस माझी जमिनीचा आता सपोज उदाहरण घेऊ, की प्रशांत नाईकवाडी यांची जमीन आहे. म्हणजे माझी जमीन ऑलरेडी आहे. माझ्या जमिनीचा सामू असं तुम्ही गृहीत धरा, की 7.9 आहे. म्हणजे अ, माझ्या जमिनीचा सामू जवळपास 8 पर्यंत आहे. मी ज्यावेळेस अशा जमिनीमध्ये युरिया देतो, त्यावेळेस माझ्या जमिनीमध्ये 35 ते 40% जो युरिया आहे, जो अमोनियम स्वरूपात माझ्या पिकांना मिळणार आहे, तो युरिया 35 ते 40% माझ्या पिकांना घेताच येत नाही. त्यातला त्यातही युरियाच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर युरिया हा व्होलाटाईल गॅस आहे. काही प्रमाणात त्याचं ऑक्सिडेशन होतं, काही प्रमाणात तो जमिनीमध्ये लीच आउट होतो. मग अशा पद्धतीमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण युरिया देतो, 10% आपण समजू तो लीच आउट झाला म्हणजे मी जे पाणी दिलंय त्या पाण्याबरोबर तो जमीन मुळांच्या लेव्हलपेक्षा खाली गेला. 10% तो हवेत उडून गेला. माझ्या जमिनीचा सामू 7.9 आहे म्हणजे 40% तो पिकांना उपलब्धच होत नाही. म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर 60% हा जो अमोनियम आहे, जो युरियाच्या स्वरूपात माझ्या पिकांना मिळणार आहे, तो 60% पिकांना मिळणारच नाहीये. आपण दिलेल्यापैकी फक्त 40% तो पिकांना उपलब्ध होणार आहे. मग होतं काय? 10% ऑक्सिडाइज झाला, 10% लीच आउट झाला. 40% युरिया म्हणजे हा अमोनियम फॉर्म होतं काय? आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 69.4% जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. जर माझा 40% अमोनियम पिकांना घेता आला नाही, तर होतं काय? हा जो मुक्त चुना आहे, हा मुक्त चुना ह्या अमोनियम बरोबर कॅल्शियम कार्बोनेट संयुग करतो आणि अमोनियम कार्बोनेट नावाचं क्षार तयार होतं. असं प्रत्येक खताबरोबर घडतं. प्रत्येक घटाबरोबर घडतं. म्हणजे तुमचं सल्फरयुक्त खतं असतील, फॉस्फेटयुक्त खतं असतील, सल्फरयुक्त खतं असतील, फेरस म्हणजे सूक्ष्म द्रव्यांबाबतीत हे फार प्रकर्षाने जाणवतं. म्हणून तुम्ही जर आता पाहिलं असेल तर आता चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्सचा मोठ्या प्रमाणात किंवा वॉटर सोल्युबल खतांचा मोठ्या प्रमाणात वापर शेतकरी करताना दिसतात. त्याचं कारणच हे आहे, की आपण जे खतं देतो त्या खतांचं संयुग अवस्थेमध्ये रूपांतर होऊ नये, ते अविद्रव्य होऊ नये, मग त्याची विद्राव्यता जास्त राहावी म्हणून चिलेटेड किंवा वॉटर सोल्युबल जी खतं आहेत किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, हे पिकांना आता मोठ्या प्रमाणात दिली जातात. मग आता होतं काय, ह्या ज्यावेळेस मी अशी खतं देतोय, माझ्या जमिनीचा समूह हा दिवसेंदिवस खराब होत चाललेला आहे. तर मग याला उपाय काय? म्हणजे हे सगळं ठीक आहे. एकीकडे जर तुम्ही पाहिलं तर हरित क्रांती 1965 ते 1979 या सगळ्या फेजमध्ये जर आपण पाहिले तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये हरित क्रांती घडली. हरित क्रांतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं, की हरित क्रांती आपल्याला जी उत्पादन आहे, जे अन्नधान्याचं उत्पादन आहे, ते वाढवण्यासाठी अतिशय मदत करणार होती. कारण आपल्याकडे इतकी वाईट वेळ आली होती, की आपण कॅनडा, ऑस्ट्रेलिया याच्यातून आपण रेड मिलो नावाचा जो म्हणजे आता आपले पूर्वज तुम्हाला सांगतील, आपले आजोबा, आजी, आई-वडिलांना सुद्धा रेड मुलं आठवत असेल. तिथं जो म्हणजे गव्हासारखा प्रकार आहे किंवा ज्याला आपण बार्ली म्हणू शकतो. तो जिथं ते जनावरांना टाकायचं होतं ते आपण आयात करायचो. त्याला आपल्याला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात परकीय चलन म्हणजे आपलं चलन त्यांना द्यावं लागायचं आणि त्यांचं जे डॉलर आहे त्या डॉलरची किंमत आपल्या पैशाच्या तुलनेने फार जास्त असायची. त्यामुळे आपल्याला हा फार त्रासदायक होतं. साधारणतः 1999 ला 98-99 ला आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो. आणि आज भारतामध्ये इतका साठा म्हणजे
इतका अन्नधान्याचा साठा आहे की 2025 पर्यंत आपण जरी आता कुठलंही अन्नधान्य पिकवलं नाही तरी आपली कोट्यवधी जनता व्यवस्थित अन्नधान्य आपल्याकडे आहे. भाग वेगळा आहे जर आपण पाहिलं तर अन्नधान्याच्या निकड पूर्ण करण्यासाठी हरित क्रांती आपण आणलेली आहे. चांगले बियाणं, चांगल्या बियाण्यांसाठी म्हणजे जे हायब्रिड बियाणं होते त्या हायब्रिड बियाण्यांसाठी चांगलं अन्नद्रव्य म्हणून रास्त. आता जिथं रासायनिक खतं आले तिथं ग्रीनरी वाढणार म्हणजे रस शोषक कीड येणार, वेगवेगळ्या किडींचं प्रमाण त्याच्यात येणार म्हणून चांगले कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक ह्या सगळ्यांचा आविर्भाव आपण केलेला होता आणि ती त्या काळाची गरज होती. हरित क्रांती ही अतिशय महत्वाची होती. फक्त हरित क्रांतीचा वापर जो आहे तो अतिशय मोघमपणे केला. दुसरी महत्वाची गोष्ट, हरित क्रांती झाल्यानंतर आपण फक्त 3 गोष्टींवर फार फोकस केला. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. हरित क्रांतीमध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्व अजिबात लक्षात घेतलं नाही. NPK वर आपण अतिशय जास्त भर टाकला आणि झालं काय, ह्या NPK मुळे मायक्रोन्यूट्रिएंटची जी गरज आहे ती मोठ्या प्रमाणात पिकांना निर्माण व्हायला लागली. आता तुम्हाला अतिशय सांगायचं म्हणजे एक गोष्ट अतिशय गांभीर्याने सांगावीशी वाटते की 2004 साली इंडियन काउन्सिल ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने सल्फर जो आहे हा मुख्य अन्नद्रव्यांमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे आता नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सल्फर हे 4 अन्नद्रव्य जे आहेत हे 4 अन्नद्रव्य महत्वाचे अन्नद्रव्य आहेत. पूर्वी सल्फर हा प्रायमरी अन्नद्रव्यामध्ये यायचा, आता सॉरी सेकंडरी अन्नद्रव्यामध्ये यायचा, आता तो मुख्य अन्नद्रव्याच्या घटकामध्ये येतोय. मग आता होतंय काय, दिवसेंदिवस परिस्थिती अशी आहे की हळूहळू मॅग्नेशियमची सुद्धा कमतरता कमी होत चालली आहे. हळूहळू म्हणजे कॅल्शियमची सुद्धा कमतरता कमी होत चालली आहे. म्हणजे एकीकडे काय झालं, आपल्याकडं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश याचा अमर्याद वापर झाला. इतका वापर झाला की मोठ्या प्रमाणात ते अविद्रव्य स्वरूपात आपल्या जमिनीमध्ये पडून आहेत. परंतु हे अन्नद्रव्य जास्त झाल्यामुळे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्या सूक्ष्म अन्नद्रव्य दिलं गेलं नाही आणि अचानक सूक्ष्म अन्नद्रव्याची फार मोठी पोकळी पिकांना निर्माण झाली आणि त्याच्यामुळे असंतुलितपणा अन्नद्रव्यामध्ये आलेला आहे आणि हे असंतुलितपणामुळेच आपल्याला कीड आणि रोगांना मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. आता रेसिड्यू फ्री फार्मिंग प्रोडक्शन मध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आपण ज्यावेळेस कीटकनाशकांचा किंवा तणनाशकांचा किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करणार आहोत त्यावेळी आपण दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे की आपलं माती परीक्षण अतिशय गरजेचं आहे. माती परीक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये कुठल्या घटकांची कमतरता आहे हे आपल्याला जाणवत नाही. आपल्याकडे ट्रेंड असा असतो की आपल्याकडे सपोज आता मी शेतकरी आहे, माझ्या बाजूचा शेतकरी आहे, माझ्या बाजूच्या शेतकऱ्याचं शेत मला जर चांगलं दिसलं, त्याचं उत्पादन मला चांगलं दिसलं तर मी त्याला शक्यतो मी माझं कुठलंही अनालिसिस न करता मी तो जे काही फर्टिलायझेशन पॉलिसी वापरतोय ती मी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. मग बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी म्हणजे जे शेजारी असतात, आता शेजाऱ्यांचं आपलं किती चांगलं असतं हे तुम्हाला सांगायला नको. म्हणजे आपल्या घरात काय होतं यापेक्षा आपल्या शेजारच्याला अधिक माहिती असतं आणि कुठले शेजारी आपल्याला कधीही कुठली गोष्ट अतिशय व्यवस्थित सांगत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. मी जर 2 युरिया टाकल्या असतील, 2 पोते जर युरिया टाकले असेल तर मी सांगताना 4 सांगेल, 5 सांगेल आणि मग त्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे सुद्धा फर्टिलायझेशन पॉलिसी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची खराब होताना आपल्याला दिसते. दुसरा याच्यामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे कृषी सेवा केंद्र. आता कृषी सेवा केंद्र कसा, तर कृषी सेवा केंद्रांची जी मालक आहेत, आता ही सगळीच मालक जे आहेत ही सगळेच MSc, BSc ऍग्री झालेले आहेत किंवा सगळेच BSc केमिस्ट्री किंवा BSc बायोलॉजी बॉटनी आहेत का, तर नाही. तुम्ही बऱ्याचशा वेळा जर पाहिलं ग्रामीण भाग असेल किंवा आता शहरी भागामध्ये तर 8वी, 9वी, 10वी, 12वी झालेले लोक असतात आणि हे लोक फर्टिलायझेशन म्हणजे खतं असतील किंवा कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, त्यांचा धंदा व्हावा म्हणून ते लोटत असतात. त्यांना PHI, MRL याच्याशी काही घेणं नसतं आणि खतांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. म्हणून आपल्याला नेमकी किती खत पाहिजे, आपल्या रेसिड्यू फ्री फार्मिंग करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला आपल्या जमिनीला खतं द्यायची असतील तर आपण आपल्या जमिनीचा
जे माती परीक्षण आहे ते माती परीक्षण करूनच घेतलं पाहिजे. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीचा सामू कळतो. सामूमध्ये आपल्याला उपलब्ध नत्र, उपलब्ध पालाश, उपलब्ध फॉस्फरस हे कळतं आणि या सगळ्याच्या पलीकडे जमिनीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सेंद्रिय कर्ब. आपल्या जमिनीचा उपलब्ध सेंद्रिय कर्ब हा किती आहे हे आपल्याला कळणं अतिशय गरजेचं असतं. आता सेंद्रिय कर्बाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर सेंद्रिय कर्बाची मात्रा ही साधारणतः म्हणजे आपण परत मागच्या मुद्द्यावर येऊ की आता ही परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे. तर हिला व्यवस्थित करायचं कसं तर याचं उत्तर फक्त आपल्याकडे सेंद्रिय कर्बामध्ये आहे. जोपर्यंत आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब व्यवस्थित ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या जमिनीतून व्यवस्थित उत्पन्न घेता येणार नाही. हे अतिशय महत्वाचं आणि सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता सेंद्रिय कर्बाचा आणि ह्या सगळ्याचा कसा संबंध आहे हे तुम्हाला सांगतो. साधारणतः भारत जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जो आहे, हा सेंद्रिय कर्ब साधारणतः 0.1 ते 5% पर्यंत असतो. आता आपल्याकडे सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे, ते सेंद्रिय कर्बाचं प्रमाण साधारणतः जर पाहिलं, अगदी आपण पूर्ण महाराष्ट्र राज्याचं उदाहरण घेतलं तर 0.2 ते 0.6 इतकं कमी आहे. जसं रक्तामध्ये हिमोग्लोबिनचा महत्वाचा रोल आहे, तसाच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचा अतिशय मोठा रोल आहे. होतं काय, ज्यावेळेस तुमचे म्हणजे आपल्याकडे सेंद्रिय कर्ब कमी असण्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे, आपल्याकडे उष्ण कटिबंध आहे. आपण उष्ण कटिबंधात असतो. उष्ण कटिबंधामध्ये म्हणजे आपल्याकडे साधारणतः 4 महिने पाऊस पडतो. या 4 महिने आता भाग वेगळा आहे, की मागच्या वर्षी आणि यावर्षी पाऊस फार पडला. पण जर तुम्ही सरासरी पाहिलं तर 2011, 12, 13, 14 4 वर्ष अजिबात पाऊस नव्हता. अतिशय अवर्षणग्रस्त भाग होता. म्हणजे ह्या वर्षभरात जर आपण पाहिलं तर फक्त 4 महिने पाऊस पडतो. त्या 4 महिन्यात लागून असा पाऊस जो आहे, सलग असा पाऊस पडत नाही. 4 महिने आपल्या जमीन फक्त झाकोळलेल्या असतात, ढग असतं. पण बाकीचे 8ही महिने जर आपण पाहिले, उन्हाळा आणि हिवाळा, तर हे 8ही महिने आपल्या जमिनी स्वच्छ सूर्यप्रकाशाला सताळ उघड्या असतात आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे जर आपण उन्हाळ्याचं वातावरण पाहिलं, तर उन्हाळ्यामध्ये जे आपलं टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर साधारणतः 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत जायला लागलेलं आहे. आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय. आपण बाकीच्या बोलत नाही म्हणजे बाकीच्या राज्यांचा आपण विचार करत नाही. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर 44-45 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जातंय आणि ज्यावेळेस जमिनीचं टेम्परेचर 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं, त्यावेळेस जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन जो आहे, हा पृथ्वीवर असणारा ऑक्सिजन आणि हा सूर्यप्रकाश याच्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे थोडक्यात त्याचं ज्वलन होतं. आणि मग आपल्याकडं ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो त्याच्यामुळे अतिशय कमी प्रमाणात आहे. हे कमी म्हणून आपण काय करतो, म्हणजे एक तर वातावरणाची परिस्थिती आहेच. पण दुसरं आपल्याकडे दुसरी एक अतिशय ट्रॅडिशन अतिशय वाईट अशी ट्रॅडिशन आहे. आपल्या जमिनीमध्ये जे दिसेल ते जाळायची सवय आपल्याला असते. मग याच्यात ऊसाचं पाचट असेल, भाताचा खोडवा असेल, असं होतं की आपण मी आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना भेटत असतो, बऱ्याचशा लोकांना विचारतो, की "का जाळता बा तुम्ही?" तर ते बऱ्याच वेळा म्हणतात, की "नाही त्याच्यामुळे कर्ब वाढतो." ऑर्गॅनिक कार्बन हा कुठलीही गोष्ट जाळल्यामुळे बिलकुल वाढत नाही. जर तीच जिवंत गोष्ट ज्या गोष्टी जिवंत आहे, पर्यावरणात मध्ये आहे, ह्या गोष्टी जर आपण जमिनीत घातल्या म्हणजे पालापाचोळा असेल किंवा प्राणीजन्य पदार्थ असतील किंवा सूक्ष्मजीव असतील, हे जर आपण आपल्या जमिनीमध्ये घातले, तर त्याच्यापासून ह्युमस निर्माण होतो आणि मग ऑर्गॅनिक कार्बनची निर्मिती सुरू होते. कारण जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोसोमोनास, नायट्रोसोकोकस, हेटेरोट्रॉप्स बॅक्टेरिया जे आहेत, हे बॅक्टेरिया अतिशय मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये गेलेल्या जे नैसर्गिक संसाधन आहे किंवा जे जिवंत मटेरियल आहे त्याच्यावर ते क्रिया करायला सुरुवात करतात. म्हणजेच आपण त्याला आपल्या शुद्ध भाषेत म्हणतो, की याचं विघटन व्हायला लागलं, हे कुजायला लागलं. आपण असं म्हणतो. म्हणजे विघटन होतं. एफ-आय-एन मध्ये आपण व्यवस्थित विघटन करत नाही. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर हा ऑर्गॅनिक कार्बन जो आहे, हा ऑर्गॅनिक कार्बन आपल्याकडे कमी व्हायचं कारण हे मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपल्याकडे लोकं मोठ्या प्रमाणात दिसेल ते जाळतात आणि ह्या जाळल्यामुळे काय होतं, जो ऑर्गॅनिक कार्बन जो आहे,
हा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जर माझ्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा आता 0.3 आहे किंवा 0.5 आहे आणि मला तो आता आपल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अहवालानुसार निकषानुसार 1% पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन जर असेल तर आपल्या जमिनी ह्या ॲटो मोडला येतात. ॲटो मोडला येतात म्हणजे काय? तर आपल्या जमिनीमधले जे घटक आहे, अन्नद्रव्य आहे, त्याचं व्यवस्थित नैसर्गिकरित्या चिलेशन होतं आणि मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य पिकांना मिळायला सुरुवात होतात. आता आपल्याकडं होतं काय? म्हणजे ज्यावेळेस आपण कुठली गोष्ट जाळतो, म्हणजे ज्यावेळेस माझा ऑर्गॅनिक कार्बन 0.5 आहे, मला तो 1% पर्यंत न्यायचा आहे. जर मी 3 वर्ष सलग माझ्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं टाकले, माझ्या जमिनी व्यवस्थित आच्छादित करून ठेवल्या, पाणीचं संवर्धन व्यवस्थित केलं, मातीचं संवर्धन व्यवस्थित केलं, तर 3 वर्षानंतर माझा ऑर्गॅनिक कार्बन हा साधारणतः 0.5 वरून 0.9 किंवा 1 पर्यंत जाणार आहे. म्हणून ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनमध्ये जो म्हणजे जमीन प्रमाणीकरणाचा जो कालावधी हा 3 वर्ष किंवा 4 वर्ष ठेवलेला आहे. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन हेच आहे. परंतु आपल्याकडे होतं काय, की जो ऑर्गॅनिक कार्बन वाढायला साधारणतः 3-4 वर्ष लागतात. तो ऑर्गॅनिक कार्बन आपण कुठलीही गोष्ट जमिनीत जाळली, की विदिन सेकंदामध्ये तो जाळून टाकतो. आणि हे सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन कमी होण्याचं फार मोठं कारण आहे. म्हणजे आपल्याकडे एक तो उष्ण कटिबंध प्रदेश आहे, दुसरा आपल्याकडे ही जाळण्याची पद्धत आहे. मग होतं काय, ज्यावेळेस जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन कमी कमी होत जातो, त्यावेळेस जमिनीचा सामू जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढत जातो. म्हणजे जर तुमच्या जमिनीचा सामू हा तुम्हाला न्यूट्रल ठेवायचा असेल, उदासीन ठेवायचा असेल, तर तुमच्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो तुम्ही किमान 1% पर्यंत नेणं आवश्यक आहे. जर तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट होते तुमच्या जमिनीचा सामू वाढतो. तुमच्या जमिनीचा पीएच वाढतो. म्हणजे जे आपण म्हणतो ना, की निगेटिव्ह बेस ऑफ हायड्रोजन आयन तो जो आहे पीएच हा सामू वाढतो आणि तो अल्कलाईन होतो. म्हणजे आता सामू 2 प्रकारात आहे. एक तर आम्लयुक्त आणि दुसरा विम्लयुक्त आणि तिसरा उदासीन. आता विम्लयुक्त म्हणजे कुठं? ॲसिडिक. हॅलो. ॲसिडिक. ॲसिडिक म्हणजे 1 ते 6 पर्यंत जो सामू आहे, हा ॲसिडिक असतो आणि साधारणतः 7च्या पुढे जो जो काही सामू आपला जातो, आपण आता आपण अशी एक हे करून घेतली, की 6.5 आणि 7.5. पण जर आपण तसं पाहिलं तर 7च्या पुढे जेवढा जातो, तो आपला विम्लयुक्त म्हणतो. त्याला आपण अल्कलाईन असं म्हणतो. तर होतं काय, आपल्याकडे जमीन ज्या आहेत, त्या सगळ्या विम्लयुक्त होत चाललेल्या आहेत. कारण ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी-कमी होत चाललेलं आहे. आणि ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी झालं, की जमीन अल्कलाईन होत्या. जमीन जर अल्कलाईन झाल्या, तर जमिनीची जी कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय? अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता जी आहे, ती दिवसेंदिवस कमी होत चालते. आणि जर अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता कमी झाली, की इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी सुद्धा जमिनीची कमी होते. आणि जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कमी झाली, की जे अन्नद्रव्याचं म्हणजे विद्राव्य झालं पाहिजे आणि जे पिकांना घेता आलं पाहिजे, ते अन्नद्रव्य पिकांना घेता येत नाही. त्याचं रूपांतर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मुक्त म्हणजे चुन्या बरोबर होतं किंवा इतर जे जमिनीतले मुक्त धातू आहेत, त्याच्याबरोबर याचं संयोग होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्षार तयार होतात आणि हे जे क्षार आहेत, त्या क्षारामुळे जमीन चोपटली जाते. इतकी जमीन चोपण होते, की जमिनीमध्ये आपण असं म्हणतो, की 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज, 5% सेंद्रिय पदार्थ असं संयोग आपल्या जमिनीचं तयार झालं पाहिजे. पण असं संयोग आपल्याकडे आत्ता आहे का? तर उत्तर त्याचं नाहीये. कारण आज आपण जर पाहिल्या म्हणजे अगदी तुमचं आपलं कोल्हापूरचंच उदाहरण आपण घेऊ. कोल्हापूरला जर तुम्ही जमिनी नांगरल्या, म्हणजे साधारणतः शेतीचा ज्यावेळेस शोध लागला, साधारणतः एक रशियन वनस्पती शास्त्रज्ञ आहे निकोलाय म्हणून, निकोलाय ऑलिव्हॉल म्हणून त्याचं नाव आहे. त्यांनी असं सांगितलं की साधारणतः एक 10,000 वर्षापूर्वी जमिनीचा शोध लागला, म्हणजे शेतीचा शोध लागला. आणि साधारणतः 3,500 वर्षानंतर ही शेती पद्धत जी आहे, मध्य पूर्वेकडून आपल्या भारत देशामध्ये पोहोचली. आता भारत देशामध्ये ज्यावेळेस ही पद्धत आली, त्यावेळेस भारतामध्ये पहिल्यांदा शेती करायला सुरुवात केली तर आपल्या माता भगिनींनी. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शेतीची जननी आपण खऱ्या अर्थाने जी जननी म्हणतो, ती स्त्री खऱ्या अर्थाने जननी आहे. कारण शेतीची सुरुवात तिनेच केली. वेगवेगळ्या काटक बियाणांचा शोध आपल्या माता भगिनींनी लावला. दुसरी महत्वाची गोष्ट,
की जमिनीची उपजाऊ क्षमता वाढवण्यासाठी जमीन नांगरली जाऊ शकते, हे सुद्धा त्यांनी शोधलं. म्हणजे जमीन जर नांगरली, जमीन भुसभुशीत केली, तर त्याच्यामध्ये बियांचं उगवण चांगली होतं, हे त्यांनी शोधलं. त्या काळी जमीन स्त्रिया हाताने नांगरायच्या. म्हणजे लाकडाचे नांगर करायचे. एक स्त्री हाताने ओढायची, दुसरी धरायची आणि जमीन व्यवस्थित नांगरली जायची. पुढे मग प्राण्यांचा शोध लागला. प्राण्यांच्या साहाय्याने जमीन नांगरली जाऊ लागली. नंतर आपण हरित क्रांतीमध्ये आलो. हरित क्रांतीमध्ये आपण औद्योगिक क्रांतीला सुद्धा आपण हाताशी धरलं. ट्रॅक्टर आले. कमी हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर आले. आज जर आपण पाहिले तर मोठमोठ्या हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर आहे. कोल्हापूरमध्ये जमिनी आता बैल तर शक्यच नाही. बैल जमिनी नांगरूच शकत नाही कोल्हापूरमध्ये. आता मोठमोठ्या हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर जमिनी नांगरतायत आणि अशीच परिस्थिती जर राहिली, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जर आपण आपल्या जमिनीचा कमी ठेवला आणि अशीच आपण मोघमपणे खतं देत राहिलो, तर अजून 5 वर्षानंतर आपल्याला आपल्या जमिनी ज्या आहेत त्या आपल्याला एक्सकेव्हेटर म्हणजे ज्याला आपण पोकलँड किंवा जेसीबी म्हणतो त्यांनी नांगरावे लागतील. इतकी वाईट परिस्थिती आहे. कारण तुम्ही जर जमीन नांगरलेली पाहिली आणि जर सकाळचं जर उन्हाची तिरीप जर पाहिली, कोवळं ऊन, तर जमीन नांगरलेली जी जमीन आहे ती अशी एकदम चकचक चकाकते. ती चकाकते कशामुळे? कारण त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण भरपूर आहे. जमिनीमध्ये जोपर्यंत ऑर्गॅनिक कार्बन वाढत नाही, ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यानंतर जो भुसभुशीतपणा जमिनीत यायला पाहिजे, तो जमिनीत भुसभुशीतपणा येत नाही. तोपर्यंत आपण आपल्या पिकाचं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, ते व्यवस्थित करू शकत नाही. रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, की जमिनीमध्ये जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे, ते अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला जमिनीचा सामू व्यवस्थित मेंटेन करता आला पाहिजे. जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जी आहे, ती व्यवस्थित करता आली पाहिजे. ऑर्गॅनिक कार्बन जमिनीत जो आपला आहे, तो आपण व्यवस्थित वाढवला पाहिजे. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची कॅपॅसिटी ती आपल्या जमिनीची चांगली वाढली पाहिजे. अवेलेबल नायट्रोजन आपला चांगला असला पाहिजे. अवेलेबल फॉस्फरस आपल्याकडे चांगला असला पाहिजे. एक्सचेंजेबल सोडियम जे आहे, त्याचं प्रमाण आपलं कमी झालं पाहिजे. फ्री कॅल्शियम आपल्याकडं असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी जमिनीच्या ऑर्गॅनिक कार्बनवर डिपेंड आहेत. आणि ऑर्गॅनिक कार्बन हे असं एक माध्यम आहे, की ज्याच्यामुळे जमिनीची जी उपजाऊ क्षमता आहे, ती उपजाऊ क्षमता दिवसेंदिवस वाढते. आता ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही याच्यामध्ये म्हणजे हा विषय जो आहे, हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा हा रेसिड्यू फ्री फार्मिंगसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळेस रेसिड्यू फ्री फार्मिंग येतं, ज्यावेळेस अन्नद्रव्याचा विषय येतो, त्यावेळेस ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे त्यावेळेस सेंद्रिय कर्बाचा विषय हा येतोच येतो. आणि सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग काय किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंग काय? याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा म्हणजे कुठलीही शेती पद्धती घ्या, जमिनीचा आत्मा हा सेंद्रिय कर्बच आहे. आणि सेंद्रिय कर्ब आपल्याला जोपर्यंत आपण वाढवत नाही, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित पिकांचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करता येईल. व्यवस्थित पिकाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येणार नाही. आणि जर आपण व्यवस्थित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं नाही, तर आपल्याला जो अन्नद्रव्य पिकांना मिळवून द्यायचे आहेत, ते पिकांना मिळणार नाही. आणि होतं काय, अन्नद्रव्याची कमतरता पिकांमध्ये झाली, की वेगवेगळ्या प्रकारचे कीड आणि रोग पिकांवर यायला सुरुवात होतात. अतिशय सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. जर पिकामध्ये सल्फरचं प्रमाण कमी झालं, तर मोठ्या प्रमाणात रस शोषक किडी जे आहेत, त्याच्यामध्ये रेड माइट जो आपण म्हणतो, लाल कोळी, तर ह्या लाल कोळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. जर पिकामध्ये पोटॅशियमचं प्रमाण कमी झालं, तर पावडरी मिल्ड्यू जो आहे, भुरी ज्याला आपण म्हणतो, त्याचं प्रमाण पिकामध्ये वाढतं. जर पिकामध्ये फॉस्फरसचं प्रमाण कमी झालं, तर डाउनी मिल्ड्यूचं प्रमाण वाढतं. जर पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढलं, तर पिकाच्या पानाच्या कडा ज्या आहेत, त्या मोठ्या प्रमाणात लाल होतात. म्हणजे याला आपण डायगोनिस्टिक इफेक्ट असा म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अन्नद्रव्याचं असंतुलन, मग याच्यामध्ये काय असंतुलन म्हणजे काय? काही अन्नद्रव्य प्रमाणापेक्षा जास्त आणि काही अन्नद्रव्य प्रमाणापेक्षा कमी असंही होतं. ज्यावेळेस पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं, त्यावेळेस ऑटोमॅटिक पिकामध्ये कॅल्शियम, बोरॉन, झिंक याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे हा सगळा एकमेकांच्या आधारित असा विषय आहे. ज्यावेळेस पिकामध्ये फॉस्फरसचं प्रमाण वाढतं, त्यावेळेस पिकामध्ये मॉलिब्डेन, बोरॉन याचं प्रमाण कमी होतं. आणि हा सगळा जो विषय आहे, तो एकमेकाच्या आधारित असा आहे. त्याच्यामुळे संतुलित अन्नद्रव्य जे आहे,
हे संतुलित अन्नद्रव्य पिकाला दिलं पाहिजे आणि पिकाला जर संतुलित अन्नद्रव्य आपल्याला द्यायचं असेल, तर पिकाला आपल्याला ऑर्गॅनिक कार्बनचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. पिकाला जर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बनचं व्यवस्थापन करायचं असेल, तर आता बऱ्याचशा वेळा काय होतं, की बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये, की ते असा दावा करतात, की ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. ऑर्गॅनिक कार्बन कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रॉडक्टमुळे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढत नाही. म्हणजे हे असं आहे, की आपण हिमोग्लोबिन वाढवायचं तर मग औषधं घ्या. तात्पुरत्या स्वरूपात वाढेल, परंतु कायमस्वरूपी आपल्याला डॉक्टर सांगतात तुम्ही फळं खा, तुम्ही भाजीपाला खा. तसंच जमिनीला तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय खतं घाला. जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी वापरा. जास्तीत जास्त जे नैसर्गिक संसाधन आहे, ज्याचं डिग्रेडेशन होतं, असे जर आपण गोष्टी आपल्या जमिनीमध्ये वापरल्या, तर जमिनीला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने अन्नद्रव्याची उपलब्धता करता येईल, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आता जमिनीला अन्नद्रव्य आपण उपलब्ध करून ज्यावेळेस देऊ व्यवस्थित, त्यावेळेस संतुलित अन्नद्रव्य येईल आणि संतुलित अन्नद्रव्य पिकांना मिळाले, की पिकांवर बाहेरचा संसर्ग कितीही असू द्या, पिकांमध्ये एक रेझिस्टंट पॉवर तयार होती आणि पिकाला शक्यतो त्याचा त्रास होत नाही. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये, आता सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा ह्या रेसिड्यू फ्री फार्मिंगला 100% चालतात. परंतु रासायनिक निविष्ठा सुद्धा काही प्रमाणात आपण रेसिड्यू फ्री फार्मिंगला देऊ शकतो. हे एक अतिशय चांगलं अस्त्र आहे. ज्याला आपण इंटिग्रेटेड अप्रोच असंही म्हणू शकतो. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असेल, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, असं म्हणजे जसं आपण एन-पी-के देतो तसं आपण त्याच्याबरोबर भरखतही देऊ शकतो. म्हणजे हा इंटिग्रेटेड जर अप्रोच आपण ठेवला, तर रेसिड्यू फ्री फार्मिंग आपल्याला अतिशय चांगलं करता येईल. रेसिड्यू फ्री फार्मिंग जर आपण केलं, तर आपल्याला एक्सपोर्ट जो आहे, निर्यात करायला आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. कारण आज जर आपण पाहिलं, तर सेंद्रिय शेती करणं इतकं असं सोपं नाहीये. म्हणजे आज जर आपण पाहिलं, तर सेंद्रिय शेती करताना आपल्याला फार गोष्टींचा अभ्यास लागतो. म्हणजे तुम्हाला जसं आता अगदी आपण कीड, रोग आणि तण नियंत्रणाच्या बाबतीत जर म्हटलं, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट जो आहे, आर्थिक नुकसानीची पातळी, ही आपल्याला पाहावी लागते. आता किती शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची पातळी माहिती आहे, हा सुद्धा अतिशय गांभीर्याचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जाऊ द्या, बऱ्याचशा लोकांनाही आर्थिक नुकसानीची पातळी काय आहे हे कळत नाही. इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट ही एक अशी संकल्पना आहे, की ज्यावेळेस आपल्याला पिकांचं कीड, रोग आणि तण नियंत्रण करायचं असतं. म्हणजे साधारणतः किडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर आपण त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये चक्कर मारून व्यवस्थित प्रत्येक पिकानुसार जर पाहणी केली आणि त्यांनी जर पाहिलं, की किती कीड आपल्या शेतामध्ये आहे, किडीचं प्रमाण किती आहे, तर साधारणतः प्रत्येक झाडावर किती प्रमाणात रस शोषक कीड आहेत किंवा किडीचं प्रमाण किती आहे, हे त्याला कळतं. जर साधारण 5% पर्यंत कीड असेल, तर आपण एक गोष्ट धरून चालायची, की आपले जे मित्रकीड आहे, हे मित्रकीड या किडीला संपवायला समर्थ आहेत. आपण त्याला एक्सटर्नल आपल्याला त्याला औषध देण्याची गरज नाही. हा त्याच्यामागचा प्रांजळ हेतू असेल. त्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला उघड्या डोळ्यांनी जर कळालं नाही इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट काढायला, तर आपल्याकडे फेरोमॅन ट्रॅप्स आहेत. कामगंध सापळे दिलेले आहेत. कामगंध सापळ्यांमुळे आपल्याला कळतं, की आपल्या जे आपलं पीक आहे, या पिकामध्ये साधारणतः किती प्रमाणात आपल्याकडं हे आहे, म्हणजे किडीचं प्रमाण आहे. म्हणजे जे आपले कीड त्या कामगंध सापळ्यामध्ये अडकणार आहे, जे नर कीड अडकणार आहे, त्याच्यामधून आपल्याला किडीचं प्रमाण कॅल्क्युलेट करता येतं आणि मग आपण ठरवायचं आपल्या शेतावर फवारणी करायची की नाही. ज्याला आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट असं म्हणतो. परंतु आता बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याकडे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लिमिट जो आहे, हा प्रकार राहिलेला नाही. म्हणजे आपल्याकडे एक सवय आहे, की आता शेजारच्या शेतावर जर एखादी रोग आला असेल, तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळीच कृषी सेवा केंद्राच्या अ, मालकाला जाऊन भेटतो, की "भाऊ माझ्याकडं हे आलंच नाही पाहिजे, यासाठी मला औषध द्या." आणि मग तो एक कीडनाशक देतो, एक पी-जी-आर देतो, असे वेगवेगळे हे देतो आणि आपली जी बजेट आहे, ते बजेट आपलं वाढत चालतं आणि सगळीकडे हाच प्रकार मोठ्या प्रमाणात घडतो. हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्याला ज्या कीड, रोग आणि तण नियंत्रणासाठी ज्या गोष्टी वापरायच्या आहेत, त्या अतिशय कमी जर आपण वापरल्या, तर आपला जो रेसिड्यूचा धोका आहे, तो अतिशय कमी होत जातो. म्हणजे जो अवशेष आपला येणार आहे, तो अवशेष आपला येणार नाही आणि
हा अवशेष जर आपल्याला येऊ द्यायचा नसेल कीटकनाशकाचा, तर आपण जर कमी प्रमाणात कीटकनाशक मारले, तर तो धोका निश्चितच आपला कमी होतो. भले बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे दुसरी एक मेथड अशी आहे, की आपल्याकडे बऱ्याचशा वेळा कीटकनाशकं, बुरशीनाशकं आणि पी-जी-आर एकत्र स्प्रे करून मारण्याची सवय बऱ्याच वेळा असते. आता होतं काय, ह्या केसमध्ये सुद्धा एक मोठी प्रॉब्लेम असा आहे, की पी-एच-आय जरी आपण व्यवस्थित घेतला, म्हणजे ते जे दिवस सांगितले त्या दिवसप्रमाणे आपण पी-एच-आय पाळला, पण वेगळं जर आपण त्याच्यामध्ये काही मिसळलं, तर बऱ्याच वेळा 2 रसायनांची अभिक्रिया होते आणि त्याचा जो रेसिड्यू तो सुद्धा डिटेक्ट होतो. म्हणजे अ, जे आपण कॉकटेल, मॉकटेल करून फवारे जे पिकांवर मारतो, ते सुद्धा मारणं अतिशय चुकीचं आहे, असं माझं अतिशय प्रांजळ मत आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही 2 रसायने एकत्र करता, त्यावेळेस त्या रसायनांची पॉवर म्हणजे भले ते पोषक असू द्यात किंवा कीटकनाशकं असू द्यात, बुरशीनाशक असू द्यात, 30% ते 40% त्याची जी इंटिग्रिटी ही इंटिग्रिटी कमी-कमी होताना तुम्हाला दिसते. हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्याला जर हे फवारे कमी करायचे असतील, तर पहिली महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या मातीवर अतिशय मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनावर लक्ष दिलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता ही तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्याला आपल्याला काहीच पैसे द्यावे लागत नाही. आता पिकातला जे बऱ्याच वेळा काय होतं, की पिकाची एक जी फिजिओथेरपी आहे किंवा पिकाला एक जी फिजिओलॉजी आहे, त्याला आपण प्लांट फिजिओलॉजी म्हणतो, की नेमकी पीक कुठल्या प्रकारे काम करतं. म्हणजे पिकाला जे अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहेत, ते अन्नद्रव्य उपलब्ध कशा माध्यमातून होतात, हे सुद्धा आपण समजून घेण्याची गरज आहे. रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाची निकड आपल्याला जर भासवायची असेल, आपल्याला कमी खर्च करायचा असेल, व्यवस्थित आपल्याला रेसिड्यू फ्री उत्पादन घ्यायचं असेल, तर हे सुद्धा आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर सुद्धा आपण कसा असतो आणि तो कसा केला पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे, आपण पहिली गोष्ट असं गृहीत धरू, की पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजे, हे अन्नद्रव्य मिळताना कुठल्या-कुठले प्रॉब्लेम्स येतात. तर सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम आहे, की जमिनीचा जर सामू व्यवस्थित नसेल, आपण व्यवस्थित अन्नद्रव्य टाकलं, तर बरंचसं अन्नद्रव्य मी सांगितल्याप्रमाणे संयोग अवस्थेत जातं. काही प्रमाणात अन्नद्रव्य मिळतं आणि काही प्रमाणात अन्नद्रव्य पिकाला मिळत नाही. मग होतं काय, आपल्या झाडामध्ये 2 प्रकारचे मुळाच्या 2 टाइप असतात. एक असतं झायलेम आणि दुसरं असतं फ्लोएम. फ्लोएम जे आहे, हे आपल्या अ, आपलं जे पाणी आपण शेताला देतो, त्या पाण्यामध्ये मिक्स झालेले जे अन्नद्रव्य आहे, ते फ्लोएमच्या द्वारे पिकाच्या पानामध्ये जातं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे झायलेम. झायलेम हे मोठ्या प्रमाणात पाणी ही एक पाईपलाईन आहे, की जे पिकाच्या मुळापासून तर झाडाच्या शेंड्यापर्यंत केलेली असते. आणि होतं काय, जसं-जसं बाष्पोत्सर्जन झाडामधून होईल, तसं-तसं सक्शन म्हणजे आपण जसं मोटर म्हणतो, तसं खालून अन्नद्रव्याचं सक्शन मोठ्या प्रमाणात पिकाला होत असतं. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थित दिलं तरी सूर्यप्रकाश सुद्धा झाडाला तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, की नैसर्गिक संसाधनांमध्ये रेसिड्यू फ्री फार्मिंग जर तुम्ही करत असाल, तर तुम्ही सूर्यग्रहाचा सुद्धा आग्रह म्हणजे सूर्यग्रहात आपल्या झाडांना जे सूर्यप्रकाश आहे, तो स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो की नाही, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बऱ्याचशा वेळा आपण काय करतो, की आपली लागवड जी आहे ही पूर्व-पश्चिम असते. बऱ्याच वेळा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडं किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडं म्हणजे अ, अशा प्रकारे त्याची तिरप पडते. आणि मग काय होतं एका झाडाचा सावली दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडाची सावली तिसऱ्या झाडावर. तो अगदी दुपार ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग उलटा प्रकार होतो. आणि मग जे प्रॉपर जे आपल्याला हे झालं पाहिजे म्हणजे फोटोसिंथेसिस झालं, प्रकाश संश्लेषण झालं पाहिजे. ते प्रकाश संश्लेषण होत नाही आणि प्रॉपर आपल्याला अन्नद्रव्य झाडाला मिळत नाही. हा सुद्धा अन्नद्रव्याची असंतुलितपणा राखण्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं, की हे अन्नद्रव्य जे आहे, खालून येणारं अन्नद्रव्य हे जसंच्या तसं पिकाला मिळत नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस खालून झायलेममधून अन्नद्रव्य येतं, हे पिकाच्या पानामध्ये येतं. पिकाच्या पाण्यामध्ये आल्यानंतर प्रकाश संश्लेषण होतं. प्रकाश संश्लेषण म्हणजे सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर पाणी आणि आपला अ, पर्यावरणामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण होतं आणि प्रकाश संश्लेषण झाल्यानंतर
हे जे खालून आलेलं अन्नद्रव्य आहे, या अन्नद्रव्याचं रूपांतर प्रथिनांमध्ये होतं, म्हणजेच ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट मध्ये एटीपी मध्ये रूपांतर होते. म्हणजे जसं आपण त्याला ग्लुकोज म्हणू शकतो. ग्लायकोलिसिस प्रोसेस याच्यामध्ये होते आणि मगच हे अन्नद्रव्य जे आहे हे झाडांना उपलब्ध होतं. मग त्या झाडातून, त्या झाडाच्या पानातून परत मुळांपर्यंत हे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात जात असतं. आणि ही सुद्धा एक क्रिया जी आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाश हा अतिशय महत्वाचा घटक आहे. म्हणजे प्रकाश संश्लेषणामध्ये सूर्यप्रकाश हा महत्वाचा घटक आहे. सूर्यप्रकाश व्यवस्थित वनस्पतींना मिळावा म्हणून आपण बऱ्याचशा वेळा जी पेरणी आहे ती दक्षिण उत्तर करत असतो. आणि सूर्यप्रकाश हा सगळ्या गोष्टींमध्ये जर सूर्यप्रकाश व्यवस्थित झाडांवर पडला तर बरेचसे रस शोषक कीड जे आहे, बारीक बारीक अंडी किंवा बारीक बारीक जे कीटक असतात ते प्रकाशाची उष्णता तीव्रता सहन करू शकत नाही आणि बऱ्याच वेळा त्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी होतं. तुम्ही पहा जिथं मॉइश्चर आहे, जिथं मोठ्या प्रमाणात ओलावा आहे, जिथं सावली आहे, इथं रोगाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, भाजीपाला पिकांसाठी जर आपण विचार केला, तर भाजीपाला पिकांमध्ये आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग करायला सुद्धा फार अडचणी आहे. आपण सेंद्रिय तर करूच शकत नाही. पण रेसिड्यू फ्री फार्मिंग करायला सुद्धा अडचणी येतात. कारण भाजीपाला पिकांची जी एकंदरीत हे असतं, हे जमिनीवर मोठ्या प्रमाणात असतं आणि आपण पाणी जे जमिनीवर देतो ते पाणी कंटिन्यू राहिल्यामुळे ओलावा मोठ्या प्रमाणात असतो आणि ओलावा मोठ्या प्रमाणात जमिनीत असल्यामुळे अगदी सूत्रकृमी असेल, सिस्टीड असेल, पिथियम असेल किंवा तुमचा फायटोप्थोरा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी बऱ्याच वेळा आपल्याला भाजीपाला पिकांवर आढळतात. आणि मग ह्या बुरशी कंट्रोल करायला, आता बुरशी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बऱ्याच वेळा कॉपर मारावं लागतं, बऱ्याच वेळा फॉस्फरस द्यावं लागतं. म्हणजे एक दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, की जे अन्नद्रव्य पिकांना खालून मिळत नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोग तयार होतात. आणि मग हे रोग क्युअर करण्यासाठी काय करावं लागतं? तर वरतून आपल्याला काय करावं लागतं? कॉपर द्यावं लागतं. मग कॉपर काय आहे? कॉपर हा मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यच आहे. कॉपर आहे, झिंक आहे, त्यानंतर तुमचं गंधक आहे. हे अन्नद्रव्यच आहे आणि याच्या कमतरतेमुळे सुद्धा बुरशीजन्य रोग मोठ्या प्रमाणात येतात. हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग भाजीपाला पिकामध्ये काय होतं, जर ओलावा कंटिन्यू राहिला तर मोठ्या प्रमाणात एक बुरशी येते, मोठ्या प्रमाणात सकिंग पेस्ट येतात आणि त्याच्यामुळे त्याचं प्रमाण जे आहे आटोक्यात आणण्याचं ते कमी होतं. म्हणून स्वच्छ सूर्यप्रकाश हा सुद्धा रेसिड्यू फ्री फार्मिंगच्या उत्पादनामध्ये अतिशय गरजेचा आहे. दुसरा जो घटक आहे सूर्यप्रकाशानंतर तो आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा अतिशय महत्वाचा घटक आहे. कार्बन डायऑक्साईड हा बऱ्याच वेळा आपण अगदी लहानपणापासून शिकलेलो आहे, की रात्री झाडाखाली झोपू नये. का? तर रात्री झाडं कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतात. परंतु हा रात्री टाकलेला कार्बन डायऑक्साईड जर तुमची झाडं पूर्व पश्चिम लावलेली असतील, तर बऱ्याच वेळा तुम्ही पहा हवेचा रोग जो आहे, एक तर पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे असतो. आपल्याकडे दक्षिण उत्तर कधीच हवा वाहत नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्याच्यामुळे. आणि मग होतं काय, जर तुमचे झाडं पश्चिम उत्तर लावलेले असतील, तर रात्री पिकांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड हा सहजासहजी दिवसा पिकांमधून निघून जातो. म्हणजे एक तर पश्चिमेला निघून जातो किंवा पूर्वेला निघून जातो. तेच जर तुम्ही झाडं दक्षिण उत्तर लावलेली असतील, तर पिकांमध्ये हा कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात दिवसा टिकून राहतो आणि बऱ्याच वेळा काय होतं, की दिवसा ज्यावेळेस स्वच्छ सूर्यप्रकाश पडतो, ज्यावेळेस पिकांना खालून आपण पाणी देतो, त्यावेळेस सूर्यप्रकाश अतिशय चांगला असल्यामुळे, पाणी चांगलं असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्या पिकाची जी फिजिओलॉजी ती चांगली होते. पिकामध्ये अन्नद्रव्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते आणि ग्रहण करण्याची क्षमता त्याची वाढली, की पिकामध्ये संतुलित अन्नद्रव्याचा वापर सुरू होतो. बऱ्याच वेळा आपण काय करतो आता बऱ्याच वेळा आपल्याकडे एक हे आहे, की आपण बाहेरून कुठली गोष्ट आणली, की बऱ्याच वेळा आपल्याकडं ढगाळ वातावरण आलं, की काय होतं, फुलगळ होते. पावसाळी वातावरण आलं तर फुलगळ होते किंवा फुलाचं फळामध्ये रूपांतर होत नाही. मग होतं काय, तर हे जे फळाचं फुलामध्ये रूपांतर व्हायचं किंवा फुलं येण्याचं प्रमाण, हे सगळं अमिनो ॲसिड्सवर अवलंबून आहे. आता हे अमिनो ॲसिड्स कुठं बांधतात? हे झाडामध्येच बांधतात. जे फोटोसिंथेसिस होतं, फोटोसिंथेसिसमध्ये जे प्रथिनं निर्माण होतात, त्या प्रथिनं म्हणजेच हे अमिनो ॲसिड्स असतात आणि हे अमिनो ॲसिड जर खाली जमिनीचा पीएच चांगला नसेल, तर 100% अन्नद्रव्य खालून वरती येत नाही. सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाला नाही, कार्बन डायऑक्साईड मिळाला नाही, पाणी व्यवस्थित झाडाला मिळालं नाही,
तर त्याच्यामध्ये सुद्धा जे अन्नद्रव्य मिळायला पाहिजे 100% ते अगदी 10, 15, 20, 25%च मिळतं. आणि जे 23 प्रकारचे अमिनो ऍसिड झाडाला मिळायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते सगळे न मिळता काही प्रमाणात त्याचा तुटवडा पडतो आणि मग फुलं येण्यासाठी, फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी, फळाचा आकार, वजन, रंग वाढण्यासाठी जे अमिनो ऍसिड्स लागतात, ते अमिनो ऍसिड्स त्याला मिळत आणि बऱ्याच वेळा उत्पादन आपल्याला कमी होतं. हा सुद्धा महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे. म्हणून कार्बन डायऑक्साईड सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे पाणी. पाण्याचं आपण व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे. रेसिड्यू फ्री फार्मिंग मध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की शक्यतो आपण ड्रीप इरिगेशन करावं, ड्रीप इरिगेशन वापरावं. ड्रीप इरिगेशनने आपला अतिशय मोठा जो एक पाणी देण्याचा काल हे आहे, म्हणजे पाणी आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणात आपण देतो, तर ते मोठं पाणी, एक तर पाण्याची बचत होती सगळ्यात महत्वाची. दुसरी महत्वाची गोष्ट, अतिरिक्त पाणी जर आपण पिकांना दिलं तर जे मी सांगितलं की सिस्टीड, पिथियम, त्याच्यानंतर फायटोप्थोरा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकार आस्परजिलस, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी ज्या येतात, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आपल्याला त्रास देत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पाण्याचं जर आपण योग्य व्यवस्थापन केलं तर झाडांचं सुद्धा म्हणजे जे हे आहे, म्हणजे झाडांमध्ये सुद्धा एक जो झाडांचा घेराव आहे तो सुद्धा वाढण्याला चांगली मदत होते. अगदी सोपं गणित आहे. जसं आपल्याला जर कोणी प्रेमाने आपल्याशी बोललं किंवा जर कोणी आपल्याला प्रेम दिलं तर आपण त्या माणसाकडे अट्रॅक्ट होतो. तसंच मुळांचं आहे. मुळांना जर तुम्ही पाणी थोडं असं लांब लांब ठेवत चालला तर मुळांची सुद्धा शाखा ज्या आहेत त्या रुंदावत चालतात. म्हणून आपण पाहतो फळबागेंना विशेषतः ज्यावेळेस आपण फळबागा करतो तर ड्रीप ज्यावेळेस आपण करतो, म्हणजे ज्यावेळेस आपण ते लॅटरल टाकतो, तर दोन्ही बाजूने जर आपल्याला लॅटरल टाकायचे असतील तर शक्यतो झाडाची दुपारी 12 वाजता झाडाची सावली जिथं पडते त्या बॉर्डरवर ड्रीप असावेत, म्हणजे जेणेकरून असं असतं की झाडाचा वरती जेवढा घेर तेवढंच खाली मुळांची जी पसरण्याची जी हे आहे ती मोठी असते. आणि जर आपण ते रुंदवत चाललो, लॅटरल आपण जर हळूहळू हे करत चाललो तर मुळं बरोबर जो ओलावा आहे त्या ओलाव्याच्या दिशेने वाढ करायला सुरुवात करतात आणि मुळं ज्यावेळेस खालून जसे वाढ करतील तसे वरती सुद्धा वाढ होत चालते. हे सुद्धा अतिशय महत्वाचं गणित आहे. आणि पाणी बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे आता मी बऱ्याचशा ठिकाणी फिरतो, बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे जाण्याचा योग येतो. डाळिंब असेल, द्राक्ष असेल, किंवा तुमची मिरची, टोमॅटो या शेतकऱ्यांकडे जाण्याचा बऱ्याचशा वेळा योग येतो. आता ऊसाच्या शेतामध्ये फिरण्याचा कधी योग येत नाही, कारण ऊसाच्या शेतामध्ये घुसायची तशी आवश्यकता लागत नाही. सगळं बांधावरूनच ऊसाची शेती केली जाते. आणि पूर्वी तर असं हे होतं, तर आमच्याकडे सुद्धा असं होतं की आमचे मामा म्हणतात, पूर्वी आम्ही रात्रभर पाणी सोडून द्यायचो आणि सकाळी दगड फेकून मारायचो. आणि ज्यावेळेस डब असा आवाज येईल त्यावेळेस असं समजायचं की आपण आपला भरला आता ऊस. ही अशी परिस्थिती ऊसाच्या शेतीची होती. अजूनही मला वाटतं काही ठिकाणी तो प्रकार आहे, पण आता बरेचसे बदल होत आहेत. त्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे बऱ्याच वेळा काय वाटतं की सगळं म्हणजे आपल्याकडे एक समजूत आहे की पाणी हे फ्लोनीच गेलं पाहिजे. आता बरेच शेतकरी ड्रीप असून सुद्धा फ्लोनी पाणी देतात. पण ती अतिशय चुकीची समजूत आहे. कारण जसं कुत्रं मांजर पाणी पितं तसं झाडाची मुळं कधीही पाणी पित नाही. 2 मातीच्या कणांमध्ये आपल्या केसाच्या म्हणजे केसाची जी रुंदी आहे, त्या रुंदी एवढा जो बारीक पापुद्रा निर्माण होतो पाण्याचा, असंच पाणी झाडांना मिळतं आणि अशाच पाण्यामध्ये मिक्स झालेली जी खतं आहेत, ते पिकांना उपलब्ध होतात. त्याला केशाकर्षण पद्धती असं म्हणतो त्याला, किंवा त्याला इंग्लिशमध्ये कॅपिलरी मूव्हमेंट ऑफ वॉटर असं म्हणतात. आणि हे कॅपिलरी मूव्हमेंट ऑफ वॉटरच पिकांना उपलब्ध होतं. आणि म्हणून आपण पाणी देताना अतिशय सचोटीने, अतिशय व्यवस्थित, अतिशय व्यवस्थापन करून देणं गरजेचं आहे. हवा, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड याचं सुद्धा व्यवस्थित आपण जर हे केलं, हे नैसर्गिक आहे. म्हणजे आपल्याकडे आता काय झालं, की कुठली गोष्ट कमी पडली, की आपण मार्केटमध्ये जातो. आणि मग मार्केटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे आपल्याकडं आता पाणी आपलं जे मचूळ झालेलं आहे, ते त्याचा पीएच आपल्याला घालवायचा. आपण लिंब वगैरे ह्या गोष्टी करत नाही. आपण मार्केटमधून पीएच बॅलन्सर वगैरे शोधायला सुरुवात करतो. जसं-जसं आपण मार्केटकडे जाऊ तेवढा खर्च आपला वाढणारच आहे. तंत्रज्ञान वाढतंय, तंत्रज्ञान हे महत्वाचंच आहे. त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण प्रत्येक गोष्टीसाठी जर आपण विकतचं तंत्रज्ञान घ्यायला गेलो, तर आपल्याला आपलं सगळं विकलं तरी कमी पडेल. परंतु आपण जर आपलं तंत्रज्ञान आपण थोडा अभ्यास करून शेतावरच तंत्रज्ञान जर विकसित केलं, तर मला वाटतं अतिशय महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये घडतील आणि व्यवस्थित संतुलित अन्नद्रव्य हे पिकांना देता येईल.
आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, की संतुलित अन्नद्रव्य देताना सूक्ष्म द्रव्य जे आहे, ते सुद्धा महत्वाचं आहे. आता बऱ्याच वेळा आपला असा अट्टाहास असतो, की मी वेगवेगळ्या कंपनीचं प्रॉडक्ट आता मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, की आपण हे मायक्रो म्हणजे हे सूक्ष्मजीवाचं वापरलं पाहिजे का त्या सूक्ष्मजीवाचं वापरलं पाहिजे? ह्या कंपनीचं चांगलं का त्या कंपनीचं अझोटोबॅक्टर चांगलं? हे सगळं शेतकरी विकतात. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये सूक्ष्म जीवाणूंपासून बनवलेली जी खतं देतोय, तर ही खतं आपल्या जमिनीमध्ये किती इफेक्टिव्ह असतील याचा विचार करणं आपण गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सूक्ष्म जीवाणू जे आहे, हे सूक्ष्म जीवाणू किती टेम्परेचरला, कुठल्या पीएचमध्ये, कुठल्या सॉइलमध्ये टिकून राहतात, याचा अभ्यास करणं आपण गरजेचं आहे. जे जीवाणू आपण बनवतो, जे आपण सूक्ष्म जीवाणूंपासून बनवलेले खत आपण विकत आणतो, त्या प्रयोगशाळांमध्ये सगळ्या गोष्टी ॲटोमाइज असतात. त्यांचा पीएच व्यवस्थित मेंटेन असतो. त्याचं कल्चर असतं, त्या कल्चरचा पीएच वगैरे सगळं मॅनेज केलेलं असतं. परंतु हे कल्चर ज्यावेळेस आपण आपल्याकडे 8.3 पीएच असलेल्या जमिनीत टाकतो, प्रचंड उष्णता असलेल्या जमिनीत टाकतो, त्यावेळेस हे कल्चर आपण देतो. सूक्ष्म जीवाचं खत आपण टाकतो म्हणजे काय? तर ते कल्चर आपण टाकतो आणि त्याचं स्प्रेडिंग झालं पाहिजे, हा त्यातला महत्वाचा पार्ट असतो. पण ते स्प्रेडिंग होतं का? हा सुद्धा महत्वाचा म्हणजे विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे आपण एक्सेस पैसे, इतके पैसे म्हणजे हजार, दीड-दीड, ₹2,000 लिटरचे आपण बायो फर्टिलायझर आणतो. आपल्या जमिनीमध्ये जातो, पण त्याचा खरंच फायदा होतो का? हा सुद्धा विचार करायचा इश्यू आहे. म्हणून आपण एक गोष्ट केली पाहिजे, ज्या स्लरी आता शेतावर आपण बनवायला सुरुवात केलेली आहे. तर अतिशय चांगली संकल्पना आहे. होतं काय, की शक्यतो आपल्या शेतामध्ये, आपल्या मातीमध्ये म्हणजे जे कल्चर आपण बनवतो, ते कल्चर एकतर आपल्या बांधावरची माती जर आपण घेतली आणि ती जर आपल्या त्या जीवामृतामध्ये टाकली किंवा जी स्लरी आपण बनवतो त्यात टाकली, तर आपल्या मातीमध्ये जे जीवाणू जिवंत आहेत, म्हणजे जे जीवाणूंमध्ये रेझिस्टंट पॉवर आलेली आहे आपल्या जमिनीतली, ते जीवाणू मोठ्या प्रमाणात आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतात आणि ते आपण जर जमिनीत दिले, तर त्याचा फायदा चांगला होतो. किंवा वडाच्या झाडाखालची सुद्धा माती आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आता बऱ्याच वेळा काय होतं, वडाच्या झाडाखालची माती का? तर बरेच गैरसमज त्याच्यामध्ये आहे. पण वड हे ऑक्सिजन देणारा अतिशय मोठं वृक्ष आहे आणि वडाच्या झाडावर जर तुम्ही पाहिलं, तर सर्व प्रकारचे पशु-पक्षी राहतात. आता पक्ष्यांना मूत्र आणि विष्ठा देण्याची अशी वेगळी जागा नसते. ते एकत्रितपणे त्यांची जी विष्ठा येते ती मूत्रयुक्त विष्ठा असते आणि त्याच्यात नत्राचं प्रमाण चांगलं असतं. म्हणून वडाच्या झाडाखाली वड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देत असल्यामुळे सर्व प्रकारचे पक्षी जे आहेत ते वडाच्या झाडावर येतात आणि वडाच्या झाडाच्या खाली या सगळ्यांची विष्ठा नेहमी पडत असते आणि वडाच्या झाडावर ऑक्सिजन जास्त असल्यामुळे होतं काय, की जी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे, ज्याला आपण म्हणतो की ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन ह्या ज्या मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीला आहे, डिग्रेडेशन ॲक्टिव्हिटीला आहे, तो अतिशय बूस्ट करत असतो. त्याच्यामुळे ही ॲक्टिव्हिटी अतिशय मोठ्या प्रमाणात होते आणि ॲक्टिनोमायसिसचं प्रमाण सुद्धा त्याच्यामुळे वाढतं जमीन म्हणजे जीवाणू मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडाखाली वाढलेले असतात. ॲक्टिनोमायसिस वाढलेले असतात. म्हणून जर पाऊस जर पडला, तर वडाच्या झाडाखालीचा जो मृदगंध येतो, तो अतिशय छान येतो. म्हणजे त्याची कुठेही तुम्हाला सर दुसरीकडे येणार नाही. कुठल्याही अत्तराला त्याची सर येणार नाही. हा मृदगंध ॲक्टिनोमायसिसमुळे असतो आणि म्हणून वडाच्या झाडाखालची माती आपण घेतो. कारण त्याच्यामध्ये जीवाणूंचं प्रमाण चांगलं असतं आणि हे स्लरीमध्ये आपण काय करतो, की स्लरीमध्ये आपण केळी टाकतो किंवा गूळ टाकतो. आता गूळ कशासाठी टाकतो, तर सुक्रोज त्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकतो. डाळीचं पीठ कशासाठी टाकतो, तर त्याला प्रथिनं मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण अ, ताक टाकतो. ताक कशासाठी टाकतो, त्याला अस्कॉर्बिक ॲसिड मिळालं पाहिजे, सायट्रिक ॲसिड मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या जीवाणूंचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी असतात आणि ह्या स्लरी ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये देतो, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे एक फौज असते पूर्ण बॅक्टेरियांची, जी जमिनीमध्ये गेल्यानंतर आपल्या जमिनीतल्या सेंद्रिय पदार्थांवर मोठ्या प्रमाणात हल्ला करते. ते सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं काम करते आणि जमिनीमध्ये ह्युमस तयार होतो आणि ऑर्गॅनिक कार्बन जो आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते. हे सुद्धा एक अतिशय महत्वाचं शास्त्र याच्यामध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, तर रेसिड्यू फ्री फार्मिंग करताना आपला जो अतिरिक्त खर्च आहे, तो अतिरिक्त खर्च अतिशय कमी होईल. कीटकनाशकांचा
त्याच्यानंतर तुमच्या रोगांवर जे आपण वेगवेगळे मी सांगितलं, की जर संतुलित अन्नद्रव्य दिलं, तर रोग सुद्धा कमी होतात. आता राहतो विषय तणाचा. तणाच्या बाबतीत जर आपण म्हटलं, तर तणाच्या बाबतीत तुम्ही आता ग्लायसोफेटचं उदाहरण तुम्हाला अ, माहितीच आहे, की किती मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याच्यामुळे कॅन्सर होतं हे सुद्धा आता डिटेक्ट झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकं मार्केटमध्ये आहेत. वेगवेगळे इन्ग्रीडियंट त्याचे आहेत. परंतु ह्या सगळ्याच्या वर आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली, की तणांचं निर्मूलन आपण जर व्यवस्थित करायला सुरुवात केली. अगदी आपल्याकडं होतं काय, जर फळबागांमध्ये आपलं तण असेल, तर माझं तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगणं आहे, की ते तण तुम्ही मुळापासून काढूच नका. जिथं ड्रीप आहे, जिथं झाडाचा बुंदा आहे, तिथल्या आजूबाजूचं तण काढा. बाकीचं तण काढण्यापेक्षा ते तण जर तुम्ही कापलं, तर ते तण कापून त्या ड्रीप खाली परत तुम्ही गाडलं, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य इझिली अवेलेबल होतील. कारण आपण जर पाहिलं तर आपल्या जर शेतामध्ये पीक आणि जर तण एकत्र असेल, तर कोण जास्त चकाकतं? तर तण नेहमी जास्त चकाकतं. का? तर तणाला एक दैवी ताकद अशी आहे, की तण कुठल्याही प्रकारची माती असू द्या, कितीही संयुगामध्ये तुमचं अन्नद्रव्य असू द्या, ते त्याला म्हणजे अविद्राव्याचं विद्राव्य करतं आणि ते 16 प्रकारचे अन्नद्रव्य ओढून घेतं. म्हणून तण तुम्हाला सांगतो छपरावर येतं, डोंगरावर येतं, कुठेही जिथं पाणी पडेल तिथं तण येतं आणि ते अतिशय हिरवंगार बहरलेलं असतं कारण ते 16 प्रकारचं अन्नद्रव्य अतिशय व्यवस्थित म्हणजे त्याला ती दैवी ताकद आहे, की अविद्रव्यातून विद्रव्य करून खेचून घ्यायची. आणि मग हेच तण जर आपण कारण तण जर आपण पाहिलं तर तण आपल्या मोठ्या झाडांशी शक्यतो स्पर्धा करत नाही. आणि जे आपले हंगामी पिकं आहेत त्याच्याशी सुद्धा स्पर्धा करण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. म्हणजे कुठं 14 ते 15 दिवस, कुठं 20 ते 22 दिवस याच्यापेक्षा जास्त तण स्पर्धा करत नाही. जर आपण फळबागेचा विचार केला, फळबागेमध्ये ज्या सऱ्या आहेत, त्या सऱ्यांमध्ये ते तण जर आपण कापलं आणि ते जर आपल्या ड्रिप खाली टाकलं, तर आपल्याला जे मिळणारे ते 16 प्रकारचे अन्नद्रव्य ते फार इझिली उपलब्ध होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या जर जमिनीमध्ये मल्चिंग आहे, ज्यासाठी आपण पेपर वगैरे वापरतो, कडबा, काडी कचरा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला अ, अ, म्हणजे खोडवा वगैरे म्हणजे जे पाचट वगैरे आणावं लागतं. तर ते आणण्यापेक्षा जर तुम्ही ऊसाच्या म्हणजे गवत जर कापलं तर गवताच्या मुळ्या ज्या आहेत ते मल्चिंगचं काम मोठ्या प्रमाणात करतात. गव गवताच्या मुळ्या जमिनीत राहिल्यामुळे एक प्रकारची अ, एक प्रकारचं ओलावा जमिनीमध्ये टिकून राहतं. जमिनीमध्ये जर ओलावा असेल, तर मोठ्या प्रमाणात तिथं मायकोरायझा सारखे बॅक्टेरिया असतात, जे फॉस्फरसचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं बॅक्टेरियल कल्चर सुद्धा टिकून राहतं. म्हणजे ज्या ठिकाणी ओलावा आहे, ज्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ पडलेले आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया राहतात आणि ज्या ठिकाणी बॅक्टेरिया आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम हे बॅक्टेरिया करत असतात. त्यामुळे तिथली जमीन जी आहे ती अतिशय चांगली असते. म्हणजे तुम्हाला अगदी सोपं साधं उदाहरण द्यायचं झालं, की बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडत असेल, की जंगलात तर वेगवेगळ्या प्रकारचे फळं, फुलं सगळं येतात. त्याला आपण फर्टिलायझर देत नाही. तर त्याचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं होतं? तर निसर्गाने सुद्धा एक अतिशय चांगलं चक्र केलेलं आहे. जेवढं मोठं झाड म्हणजे तुम्ही पहा प्रत्येक झाडाला साधारणतः शिशिर ऋतूमध्ये पानगळ होत असते. आणि शिशिर ऋतूमध्ये पानगळ ज्यावेळेस होते, ती पानगळ बरोबर झाडाच्या म्हणजे झाड जेवढं मोठं आहे वरती, त्याच्या सर्व बाजूनी ती पानं झाडाच्या बुंद्याच्या आजूबाजूला पडतात. काही दिवसानंतर पावसाळा सुरू होतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर ही जी पानं आहेत, ही पानं त्या मातीमध्ये मिसळतात आणि त्याचं डिग्रेडेशन सुरू होतं. आता आपण म्हणतो, की झाडाचं जे पान आहे, हे पान 16 प्रकारचे अन्नद्रव्य त्या झाडाच्या पानामध्ये असतात आणि हेच 16 प्रकारचे अन्नद्रव्य खाली झाडाच्या बुंद्याजवळ पडतात. मातीत मिसळतात आणि त्याचं डिग्रेडेशन झालं, की ती 16 प्रकारची अन्नद्रव्य जीवाणूंद्वारे परत जमिनीमध्ये येतात आणि मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याचं व्यवस्थापन निसर्गतः व्यवस्थित घडतं. हे सुद्धा एक अतिशय चांगलं गोष्ट आहे. तर आपल्याकडं ज्यावेळेस आपण कमर्शियल व्यवस्थापन करतो, त्यावेळेस आपण ही वाट पाहू शकत नाही शिशिर ऋतूची पानगळ होण्याची. पण आपण असं बारीक-बारीक जर व्यवस्थापन केलं, तर मला वाटतं निश्चितच आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंगचं उत्पादन घ्यायला त्याच्यामध्ये काही म्हणजे अ, कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, की रेसिड्यू फ्री फार्मिंगचं उत्पादन घेताना कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक यांचा वापर करताना अतिशय कमीत कमी
त्याचा PHI आणि MRL लेव्हल ठेवूनच आपण वापर करणं गरजेचं आहे. आता हे जे PHI किंवा MRL लेव्हल जे आहेत ते कीटकनाशकाबरोबर दिलेल्या लेबल क्लेममध्ये असतात. ते आपण पाहिलं पाहिजे. प्रत्येक फॅमिलीसाठी जो PHI आहे, तो PHI आणि MRL ही वेगवेगळी असते. ते आपण तपासून घेतलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, अगदी बारीक-बारीक गोष्टीचं, जमिनीचं व्यवस्थित संगोपन जर आपण केलं, तर मला वाटतं निश्चितच आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंगचं उत्पादन अतिशय सोपं असं घेता येईल. बऱ्याचशा वेळा आपल्याकडं सेंद्रिय शेतीमध्ये बऱ्याच वेळा अशी अडचण होती, की आता अरे, अचानक कीड आली, अचानक रोग आला. मग आता काय करायचं? तसं रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये नाही, तर आपल्याकडं सोल्युशन आहे सगळं. फक्त एकात्मिक अन्नद्रव्य आणि एकात्मिक कीड रोग तण व्यवस्थापनाचा जर कार्यक्रम आपण केला, तर मला वाटतं रेसिड्यू फ्री फार्मिंगचं उत्पादन घ्यायला आपल्याला विनासायास म्हणजे कुठलंही कष्ट पडणार नाही. याच्यामध्ये आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय व्यवस्थित पद्धतीने हाताळल्या. शेतकऱ्यांनी व्यवस्थित अतिशय अ, अगदी मुलाप्रमाणे जर त्या पिकाची काळजी घेतली, जमिनीची काळजी घेतली, तर मला वाटतं असा फारसा काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येणार नाही. रेसिड्यू फ्री फार्मिंगचं सर्टिफिकेशन होत नाही. रेसिड्यू फ्री फार्मिंगचं सर्टिफिकेशन करण्यापेक्षा जे टेस्ट रिपोर्ट आहे, नॅशनल अक्रेडिटेशन बोर्डचं जे टेस्ट रिपोर्ट आहे, ते टेस्ट रिपोर्ट जर आपण केले, तर आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंगचं म्हणजे हे प्रॉडक्ट रेसिड्यू फ्री आहे किंवा नाही हे कळतं आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग आणि ऑर्गॅनिक ह्या संकल्पना सुद्धा वेगवेगळ्या आहेत. बऱ्याच वेळा लोकं असं म्हणतात, की रेसिड्यू फ्री आहे, मग हे ऑर्गॅनिक का नाही? तर ऑर्गॅनिकमध्ये आपण चेन ऑफ कस्टडी म्हणजे पूर्ण जी साखळी आहे, त्या साखळीमध्ये सेंद्रिय एकाग्रता जपतो, जमिनीची उपजाऊ क्षमता वाढवतो, आजूबाजूचं वातावरणाची काळजी आपण घेतो. या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्यावेळेस आपण 100% सेंद्रिय शेती करतो असं म्हणतो. परंतु रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये तसं नाही. रेसिड्यू येऊ न देणं हा एकमेव उद्देश रेसिड्यू फ्री फार्मिंगचा आहे आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग करणं म्हणजे डायरेक्ट सेंद्रिय शेतीकडे जाण्यापेक्षा सुरुवातीला रेसिड्यू फ्री फार्मिंग करणं कधीही चांगलं असं मला वाटतं. त्यामुळं रेसिड्यू फ्री फार्मिंगचं जर एकंदरीत आपण हे पाहिलं तर फक्त आपल्याला PHI, MRL लेव्हल बघायचे आहेत आणि खतं आपण कुठलेही टाकू शकतो. मातीचं आपण योग्य परीक्षण केलं, तर आपण व्यवस्थित खतं टाकून व्यवस्थित अगदी पीक व्यवस्थापन, खत व्यवस्थापन करू शकतो आणि मग त्याच्यातून येणारं उत्पादन आपण निर्यात करू शकतो. कारण आता आपण जर पाहिलं, तर आता गल्फ कंट्रीला सुद्धा आपल्याला रेसिड्यू फ्री उत्पादन देणं गरजेचं आहे. कारण कुठेही निर्यात जर आपल्याला करायची असेल, तर आपल्याला त्या पिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल ठेवता येत नाही. प्रत्येक जे उत्पादन आहे, प्रत्येक शेतीचं जे उत्पादन आहे, त्या उत्पादनामध्ये आता आपल्याला रेसिड्यू फ्री उत्पादन मिळणं अतिशय गरजेचं आहे. मध्ये-मध्ये तुम्हाला आठवत असेल, की नेपाळने सुद्धा आपली बॉर्डर 2 दिवस बंद केली होती. नेपाळ देशाचं असं म्हणणं होतं, की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भारतातून जो कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं अतिशय मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि जे कुठलेही देश घेत नाही तो माल तुम्ही आम्हाला पाठवतात, असं नेपाळ देशाचं सुद्धा म्हणणं होतं. 2 दिवस बॉर्डरवर ट्रक सगळ्या उभ्या होत्या. म्हणजे आता हळू सगळे सजग होत आहेत आणि आपल्याला आपला जर फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया जर पाहिला, तर प्रत्येक नागरिकाला विषमुक्त अन्न मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. त्या अधिकाराने जर आपण पाहिलं, तर आपण विचार करण्याची गरज आहे, की आता आपण काय खातोय? कारण तुम्ही पहा आता कृषी क्षेत्रामध्ये फार बदल होत चाललेले आहेत. पूर्वी सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता सेंद्रिय शेतीला प्रचंड महत्त्व आलेलं आहे. रेसिड्यू फ्री फार्मिंगला प्रचंड महत्त्व आलेलं आहे. जर आपल्याला 2 पैसे जास्त मिळवायचे असतील, तर आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आपल्याला ह्या गोष्टींमधून काहीतरी शिकावं लागेल आणि आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंग नाही सेंद्रिय शेती करतायत भाग वेगळा आहे. पण आपल्याला रेसिड्यू फ्री फार्मिंगची कास धरणं अतिशय गरजेचं आहे आणि रेसिड्यू फ्री फार्मिंग जर आपल्याला करायची असेल, तर आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण साधारणतः आपण जर पाहिलं, तर पूर्वी लमार्क नावाचा एक शास्त्रज्ञ आहे. त्याने मला वाटतं लॉ ऑफ इनहेरिटन्स लिहिला. लमार्कने. त्याचं असं म्हणणं होतं, की पृथ्वीवर पूर्वी फार मोठमोठे प्राणी होते आणि हे सगळे मोठमोठे प्राणी म्हणजे अगदी डायनोसॉर किंवा एनाकोंडा सारखे अजगर वगैरे किंवा माणूस सुद्धा फार मोठा होता. अकराळ-विकराळ होता. त्याला केस होते, शिंग होते, त्याच्या हाताची, पायाची बोटं, नखं मोठमोठी होती. परंतु ज्या गोष्टीचा वापर म्हणजे प्राणीमात्रांनी केला नाही, त्या गोष्टी त्यांच्या गळून पडल्या. त्याच्यापुढे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्समध्ये डार्विन्स असं म्हणतो, की अ,
ज्या गोष्टी म्हणजे पृथ्वीवर फार मोठमोठे म्हणजे उल्कापात झाले, त्सुनामी आले, भूकंप झाले. तर याच्यामध्ये बरेचसे मोठमोठे म्हणजे अगदी डायनासोर सारखे प्राणी गेले, ॲनाकोंडा सारखे प्राणी गेले. परंतु त्यांनी मुंगीचं उदाहरण दिलंय. मुंगी त्यावेळी होती आणि आजही आहे. परत त्यांनी एक निवडुंगाचं उदाहरण दिलं. निवडुंग त्यावेळी होता आणि आजही आहे. मग डार्विन्स असा म्हणतो, मुंगी आणि निवडुंग फार ताकदवार होते का? तर अजिबात नाही. ते ताकदवार नव्हते, पण त्यांनी परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल घडवून आणला. आणि माणूस सुद्धा याला अपवाद नाहीये. आपण शेती क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाहीये. तुम्ही पहा पूर्वी आपल्याकडं ती फिएट कार असायची. प्रचंड ती चालायची. त्यावेळेस दुसऱ्या कार नव्हत्या. परंतु फॅट कारने त्याच्यामध्ये काही बदल केले. अँबॅसेडर कार होती ती. त्याच्यामध्ये काही बदल झाले नाही. आज तिचं म्हणजे कुठे नामोनिशाण नाहीये. आज वेगवेगळ्या कंपनीच्या कार आज टाटा सारखी कंपनी आहे. त्याचे वेगवेगळे ब्रँड नवीन-नवीन गाड्या आल्यात. आज चालू आहे. सुझुकी आहे, मारुती आहे. परंतु म्हणजे बदल हा अटळ आहे आणि शेती क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाहीये. तंत्रज्ञान जसं-जसं विकसित होतंय तसं-तसं आपण आता तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं येईल याचा विचार आपण आता करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटी आपण जर पाहिलं तर विषमुक्त शेती किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंग आणि सेंद्रिय शेती नैसर्गिक संसाधनांमधून आपण जास्त विकसित करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळी प्रत्येक निविष्ठाचा आग्रह मार्केटमधून येईल आणि आपण पैसे देऊन विकत आणू हा आग्रह जर आपण सोडला तर मला वाटतं फार काही आपल्याला साध्य होईल. म्हणजे हे तर लमार्कनी 4000 वर्षापूर्वी सांगितलं होतं. पण 16व्या दशकामध्ये सॉरी 18व्या दशकामध्ये लमार्क आणि डार्विन्सने सांगितलं होतं. पण त्याच्याही पूर्वी 16व्या दशकामध्ये जगद्गुरू संत महाराजांनी सांगितलं होतं, की असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे जर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं साध्य करायची असेल, तर त्या करण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे आणि शेती क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही आणि त्याच्या पुढे जाऊन रेसिड्यू फ्री फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती जर म्हटलं, तर हा अभ्यास हा त्या त्या ठिकाणी आलाच. खरं तर विषय फार मोठा आहे. परंतु मला अ, हवळे साहेबांनी जे आपल्यासमोर आज दिवसभर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आणि अ, रामेटी कोल्हापूर या समस्त अधिकारी वर्गाचा टीमचा अतिशय मनःपूर्वक आभारी आहे, की त्यांनी मला आपल्यासमोर बोलायची संधी दिली. मी त्यांची परवानगी असेल तर इथे थांबतो. मला आशा आहे, की तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजल्या असतील. कारण रेसिड्यू फ्री प्रॉडक्शन जे आहे, रेसिड्यू फ्री प्रॉडक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मला जेवढं सांगता येईल, तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला काही शंका असतील, तर माझे नंबर वगैरे तुमच्याकडे आहे. तुम्ही कधी कॉल करू शकता किंवा तुम्ही आत्ताही मला फोन केला किंवा आत्ताही तुम्ही प्रश्न विचारला तर चालेल. तर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.